20 वर्ष अनाथ बालकांचं संगोपन आणि शिक्षणाच्या पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करतोय आणि अनाथपणाची जी व्याख्या आहे ती नव्याने मला कळायला लागलेली आहे। अनाथपण केवळ आई वडील नसणं हे अनाथपण नाहीये, वडील नाहीत म्हणून अनाथ नाहीये, आई नाही म्हणून अनाथपण नाहीये। ते पोरकेपण कधी जाणवतं ज्यावेळेस त्या मुलाच्या सोबतीतला सहवासातला एखादा साथीदार काही दिवसांसाठी जवळच्या नातेवाईकांकडे जातो आणि त्या जाण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये हा मुलगा त्याच्याकडे ज्या नजरेनं बघतो, त्या मुलाच्या डोळ्यामध्ये जो भाव असतो ना, ते खरं अनाथपण असतं, तो खरा पोरकेपणा असतो, जो आई वडील गेल्याच्या नंतर नातेवाईक जाणीवपूर्वक त्या मुलापासून दुरावा निर्माण करतात। नात्याचा एक एक पदर कमी होत जातो आणि त्या लेकराला आपलं या विश्वात कुणीच नाहीये असं ज्यावेळेस एकटं वाटायला लागतं ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं पोरकेपण निर्माण होतं किंवा पोरकेपण त्याच्यावरती लादल्या जातं, पोरकेपण येतं, त्यालाच अनाथपण असं पुढं। आणि हे अनाथपण कमी करण्यासाठी समाजाचं खूप मोठं योगदान मिळतं। ही लोक येतात, मुलांसोबत राहतात, त्यांच्याशी हितगुज करतात, आपुलकीचं नातं निर्माण करतात। त्यामुळे अर्थातच या मुलांच्या भविष्यातली आयुष्यातली जी पोकळी ना, ती कमी होण्यास मदत होते आणि त्यांचं अनाथपण त्या ठिकाणी विरळ होतं असं मला मनापासून वाटतं। मी समाजातील जाणते जे सृजनशील आहेत किंवा जे वेदनेशी नातं जोडणारी माणसं आहेत त्यांना आवर्जून आवाहन करतो, तुम्ही यांचं दुःख करण्यासाठी कमी करण्यासाठी तर याच या, पण यांच्याकडून नवी उमेद घेऊन जाण्यासाठी या। यांची गरज आहेच, त्याहून जास्त गरज तुमची आहे, कारण नवी दिशा चालण्यासाठी यांच्याकडे काहीच नाही आणि तुमच्याकडे काहीतरी आहे, तर ती नजर घेऊन जाण्यासाठी तुम्ही अशा आश्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे, वेगवेगळ्या संस्थांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं।